तुमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांना तुमच्याच पक्षातल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतल्या सचिवांनी नोटीस बजावली आणि त्यांचा आक्षेप अध्यक्षपदावरती आहे की जी निवड झालेली आहे ती चुकीच्या पद्धतीने आहे आणि म्हणून त्यांनी एक कायदेशीर नोटीस बजावलेली आहे. नाही, आता ती कायदेशीर नोटीस नाही आहे, त्यांच्या वाक्यरचनेमध्ये कायदेशीर आहे. तशी मला असं वाटतं ती नोटीसच बेकायदेशीर आहे. ज्या गोष्टी आपण चुकीच्या असतात आणि त्या दाखवतो की या बरोबर आहेत, त्याला चुकीच्या नोटीस मी समजतो. कारण सगळी प्रक्रिया पार पाडून म्हणजे आदरणीय अजितदादांच्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर जी काही प्रोसेस झाली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. सगळ्या महाराष्ट्राने पाहून सगळ्यांनी एक्सेप्ट करून सगळ्या पक्षाचे नेते सगळ्या पक्ष अध्यक्ष करण्यासाठी जे काही लागतं, मतदान असेल, प्रोसिजर असेल, कागदोपत्री ही सगळी पूर्ण करून नंतर त्यांना अध्यक्ष डिक्लेअर करण्यात आलेले. आणि ह्या अशा गोष्टी असतात ते छत्तीसगडचे सिनामोन हे काय असंतुष्ट आत्मे काही जे राज्यात आहेत त्या आत्म्यांनी छत्तीसगडच्या परराज्यातल्या माणसाला, अमराठी माणसाला आणि परराज्यातल्या माणसाला धरून असं खांद्यावर बंदूक टाकून काहीतरी हे एकदमच खालच्या दर्जाची आणि फालतू गोष्ट. ही कायदा आपल्या जागी असतो आणि कायद्याने कुठलीही कमतरता, कुठलीही उणीव न ठेवता ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. आणि मला वाटत नाही की ह्याच्यातून काही निष्पन्न होईल आणि काही फक्त हे तात्पुरतं चर्चेचा विषय राहील आणि थोडंसं इमोशनली बाबा कुठेतरी वाईट वाटेल यांना, मग काहीतरी आपल्या पोळ्या शेकल्या जातील असं काय असंतुष्टांना वाटतं. पण यातून काही निष्पन्न होणार नाही असं मला तरी वाटतं. असंतुष्ट तुम्ही म्हणताय, पक्षातलेच कोण आहेत का? नाही, आता राज्यातले भरपूर सगळ्याच पक्षाला असंतुष्ट असतात काही ना काही लोक. त्यातल्या काही लोकांचं हे कटकारस्थान असू शकतं, परंतु त्याला काय आम्ही भीक घालत नाही आहे आणि ह्या गोष्टीत काहीही दम नसणार आहे. हे मीडियाला चर्चेसाठी आणि सिनाला महाराष्ट्रामध्ये कुठेतरी फोकस व्हावं असं वाटत असेल त्यामुळंच या गोष्टी, बाकी काही ह्याच्यात तथ्य नाही आहे. नाना, गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे नाराज आहेत. पार्थ पवार यांची कार्यपद्धती थोडीशी ह्याची आहे, म्हणजे वेगळी आहे अजितदादापेक्षा, याच्यामुळे ही नाराजी वाढली अशी एक चर्चा आहे. त्याच्यातून हे पत्र आलं का मग? नाही, बघा, ह्या पत्रातनं त्या नाराजीबद्दल मला तरी काही माहिती नाही आहे. म्हणजे आता सुनील तटकरे यांना मी नेहमी भेटतो, म्हणजे आमच्या प्रदेशाध्यक्ष आत्ता आहेत ते. प्रफुल्ल पटेलला मी 4-5 वेळा भेटलो. कुठे त्यांना असं बॉडी लँग्वेजवरनं किंवा बोलण्यातनं कुठं त्यांचं नाराजी दिसली नाही. म्हणजे एकंदर पक्षामध्ये राहिला प्रश्न पार्थ पवार असतील किंवा आमच्या वहिनी असतील त्यांच्या कार्यपद्धतीचा, ती कार्यपद्धती व्यवस्थित चालू आहे. पण काय होतं की दादांची जी सिस्टीम होती ती सिस्टीम सेम टू सेम राबवायला थोडा वेळ जाणारच आहे. दादांचा अनुभव जो पाहता 40 वर्ष दादांनी, माझ्या माहितीप्रमाणे 1982ला दादा सक्रिय राजकारणात आले. म्हणजे 18 आणि 26 जवळजवळ 44 वर्ष जे व्यक्तींनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला होता, ज्या व्यक्तीला घराघरात पोचले होते दादा, आणि त्या पद्धतीने तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी म्हणताल की दादांची पद्धत पारदादांना किंवा वहिनींकडे आली पाहिजे, तर थोडा वेळ लागेल या गोष्टीला. आणि त्यांची कार्यपद्धत चुकीची अशी, मी बऱ्याच मिटिंगमध्ये असतो, बऱ्याच मिटिंगमध्ये होतो, तर मला कार्यपद्धत चुकी वाटत नाही. परंतु दादांची जी वर्किंग स्टाईल आहे त्या पद्धतीने हळूहळू बघा सगळं त्या पद्धतीने येणाऱ्या 6 महिन्यात आत्ता असं दुर्घटनेतनं एकदम एका स्त्रीने संपूर्ण सगळं दुःख सोडून ते राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्यात. एक पार्थदादांचं जयदादांचं वय पाहता या कुटुंबाला इतका मोठा आघात झाल्यानंतर हे उभे राहिलेत. म्हणजे आपण पाहिलं असेल की बाबा जेव्हा इंदिरा गांधींची हत्या झाली तेव्हा राजीव गांधी आले, लगेच हे झालं, सक्रियता झाली त्यांची. त्याच पद्धतीने वहिनींचे असेल, पारदाचे सक्रिय लगेच झालेत. आता त्यांना दादांसारखं म्हणजे अजितदादांसारखं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. पक्ष संघटना समजून घेणे, महाराष्ट्र पूर्ण समजून घेणे, तर लगेच तुम्हाला जर अपेक्षा असतील ना दादांसारखे जे पळाले पाहिजे, दादांसारखे जे, हळूहळू सगळ्या गोष्टी होत्या. आत्ता दुर्घटनेतनं 3-4 महिने गेले, लगेच अधिवेशन लागलं. मग अधिवेशन झाल्यानंतर आता कुठंतरी बघा ग्रीप मिळेल. आणि सगळे माझ्या माहितीप्रमाणे सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल साहेब असतील किंवा भुजबळ साहेब असतील, तुमचे नरहरी झिरवळ असतील किंवा आमच्या पक्षातले जे जे नेते आहेत ते सगळे तुम्हाला येणाऱ्या 6 महिन्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतील आणि पक्ष कसा पुढं वाढेल. येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत बऱ्याचशा, त्या जिल्हा परिषद निवडणुकांची आम्ही इंटरनल तयारी केलेली आहे.
ते तुम्हाला येणारे 6 महिने संपूर्ण महाराष्ट्र सगळा पक्ष एक दिलानी आमच्या घटक पक्षाबरोबर आणि वाढ कशी होईल आणि आमची वाढ कशी होईल ह्या दोन्हींचं ताळमेळ धरून आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. ती लवकर लवकर सगळ्यांना ती कळेल. पण दादांच्या निधनानंतर कुठेतरी वैदिक सुनेत्रा पवारांना अडचणीत आणण्याचं काम केलं जात आहे का? ज्या पद्धतीने हे सगळं सुरू आहे. हे बघा, अडचणीत आणण्याचा प्रयत्न असं स्पष्ट दिसणारं कोणी करत नाही आहे, परंतु असंतुष्ट आत्मे जसे असतातच. पण त्यांनी काय होणार नाही, कारण वहिनी त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात, पार्थ पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम असतात. मी असेल, सुनील तटकरे साहेब असतील, पटेल असतील, भुजबळ साहेब असतील, नरहरी झिरवळ असतील, आमचे जितके पण नेते म्हणजे आमदार 42 आमदार आहेत, खासदार एक आहे, राज्यसभेचे 3 खासदार, हे सगळे आम्ही त्यांच्या पाठीशी राहतोय आणि पुढेही त्यांचं मार्गदर्शन किंवा ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे साहेब त्यांच्या मार्गदर्शनाने हा पक्ष नक्कीच येणाऱ्या 6 महिन्यात अजितदादाची जी ग्रीप होती ती ग्रीप नक्कीच पकडेल. मग असंतुष्ट आत्मे नेमके आहेत कुठं? कारण तुम्ही जे नावं आता कसं आहे माहिती का, आपण आता याचा छडा लागेलच, म्हणजे लवकर लागेल. याचा छडा लावण्याचीला पण एक आम्ही टीम तयार करतो आता, की बाबा हे कशा करता आणि कोण करते. सगळं सुरळीत चाललेलं असताना सगळी संघटना व्यवस्थित बांधायची जी दादांची क्षमता होती त्या क्षमतेपर्यंत सगळे पोचत चाललं असतानाच हे काय चाललं आहे हे आम्ही आता पक्ष लेवलला मी वहिनींना पण कानं वाढणार आहे की बाबा आपणही थोडं त्याच्यामध्ये कोणी मार्ग तुम्ही लक्षात घालून त्याचा छडा लावा. मग गेल्या काही दिवसापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार किंवा जे मंत्रिपदाच्या चर्चा आहेत इकडे तिकडे त्या संदर्भात काय सत्य आहे का, किंवा आता तुम्ही नवीनच त्यातून गेलं ते सगळं काय सुरू आहे का आतमध्ये? आता आतमध्ये अशी चर्चा कुठली आमच्याकडं आमच्या पक्षात तर नाही आहे. म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तर ही विल्ली करण्याची चर्चा बिलकुलच नाही आहे अजून तरी, आत्ता तरी माझ्या कानावर नाही. आता वरिष्ठ लेवलला जर काही असेल तर मला नक्कीच माहिती आहे, अजून माझ्या कानावर तरी नाही. पण नाना तुमचे आणि पवार फॅमिलीचे संबंध लक्षात घेता भविष्यात तुम्ही जर समजा पक्ष दोन्ही पक्षांकडनं दिसलं तुम्ही पुढाकार घेणार काय सगळं? हे बघा, मला आत्ता माझ्या माहितीप्रमाणे मला आत्ता 40 दिवस झाले पक्षात. ते 40मध्ये 6 दिवस मी दुबईला होतो, त्यामुळं मला एवढी मोठी जबाबदारी पेलवणार नाही. मला नाही वाटत ती पेलवेल. तटकरे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, स्वतः वहिनी आहेत, हे मातंबर नेते आमच्याकडं ज्यांना 50-50, 40-40 वर्ष अनुभव आहे. असे नेते तेपासून निर्णय घेतील या गोष्टी जर काही मनात असेल त्यांच्या तर. पुणे जबाबदारी काय पण तुमच्याकडे आता पक्ष तुम्ही म्हटलं 40 दिवस झाले, पक्षाची नेमकी काय जबाबदारी? आता मी पक्षामध्ये आलो आणि निवडणुका लागल्या आमच्या विधान परिषद स्थानिक स्वराज्याच्या. त्या निवडणुकीत माझे 6-7 दिवस गेले. त्याच्यानंतर राज्यसभेची निवडणूक आली, त्याच्यात माझे 4-5 दिवस गेले साहेबांबरोबर, म्हणजे भुजबळ साहेब, मी, प्रफुल्ल पटेल, तटकरे साहेब आणि वहिनी, आम्ही पारदादा सगळे. त्याच्यानंतर अधिवेशन लागलं आणि आमचे जे काही आता पदवाटप आहेत जसे की जवळजवळ 33-34 महामंडळ आहेत, तुमचं महिला अध्यक्ष आहे, अल्पसंख्याक अध्यक्ष आहे, युवक अध्यक्ष आहे, 2 मंत्रिपदं रिकामी आहेत. ही जी आमचे जवळजवळ 45-50 पदं जी आहेत ही सगळी भरताना त्याचा विचार केला जाईल की पक्षश्रेष्ठी माझ्या बाबतीत काय निर्णय घेत आहेत, मला काय भूमिका देत आहेत, जी ते भूमिका देतील ते मी योग्य रीतीने आणि पक्षाच्या भल्यासाठी त्याचा वापर करेन. नाना तुम्ही भाजपमध्ये गेल्यानंतर अख्खी महापालिका भाजपला जिंकून दिली होती. आता तुम्ही राष्ट्रवादीत आलेले आहेत, आता महापालिकेत गेले, पण भविष्यात पक्षाची इथली शहरात बघा, भविष्यात जर का मी भारतीय जनता पक्ष आमचा घटक पक्ष आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस माझे मित्र हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, माझे संबंध त्यांचे खूप चांगले. परंतु जेव्हा कधी निवडणुका लागतील आणि जर का वेगळी भूमिका ठरली, शक्यतो आम्ही एक युती करून निवडणुका लढू, अजून 3 वर्षे वेळ आहे, पण समजा वेगळ्या निवडणुका लढावं लागली, पुणे असेल किंवा आता तुमच्या नाशिकपासून ते चंद्रपूर, जळगाव सगळीकडच्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत, तिथं जर का आमच्या वेगळ्या भूमिका असल्या तर आम्ही पक्ष जो पक्ष आमचा आहे, जो पक्ष म्हणजे माझा भारतीय जनता पक्षामध्ये मी आहे, त्या पक्षामध्येच मी जिथे जास्तीत जास्त कसे निवडून येतील आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील. मग मी राष्ट्रवादीतच बोलतो आहे आपल्याला, मी ज्या पक्षात म्हणजे ज्या राष्ट्रवादीमध्ये आहे त्या पक्षातच मी जास्तीत जास्त, मी बहुतेक त्या फोनमध्ये असल्यामुळे काहीतरी तर मी आता राष्ट्रवादीमध्येच आहे. आणि आता मला वाटतं की मी पक्ष बदल 12 वर्ष मी भाजपमध्ये निष्ठेने राहिलो
तसंच मी माझ्या मुलाला एवढ्या आत्मविश्वासाने वहिनींनी आणि पारदारांनी ज्या पद्धतीने नवीन असूनही त्याला संधी जी दिली माझ्या मुलाला, त्यामुळं मला वाटत नाही की त्यांनी मला एक आमदार दिला तर मी कमीत कमी महाराष्ट्रामध्ये त्याचे 10 आमदार वाढवणं हे माझं कर्तव्य राहील. येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये काही खासदारांना मी माझी जबाबदारी समजून निवडून आणण्याचा पक्षाच्या भल्याचा विचार करणं हे दिवसरात्र माझं चालूच आहे. ते मी माझं कर्तव्य समजतो. आता जेव्हा माझ्या विश्वास टाकला माझ्या मुलाला काही नसताना म्हणजे पक्ष सदस्यपद नसताना आपण एखादा विश्वास टाकतो एखादा पक्ष बिनविरोधची परंपरा कायम राहिली ना. पक्षाच्या नेत्या बिनविरोधची परंपरा कायम राहिली तुमची. हो मी मागं पण एका चॅनलला म्हणतो किंवा मी बिनविरोध आल्यामुळं मला वाटत होतं की माझा मुलगाही बिनविरोध व्हावा आणि त्यासाठी मला सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी मदत केली. म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब असतील, पवारसाहेब असतील, आपले आदरणीय शरद पवार, सुप्रियाताई असतील किंवा आमचे देवेंद्र फडणवीस असतील, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने इथं माघार घेण्यास सगळ्यांनी सांगून मला जे सहकार्य केले त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानलेलेच आहेत. म्हणजे आम्हाला आपलं पुण्याचं मला बरं वाटतं की बाबा पुणे बिनविरोध झालं, बाकी 6 जागी झाले बिनविरोध, पण पुणे झालं किंवा सोलापूर बघा तुम्ही, नाशिक बघा, खूप त्रास झाला. म्हणजे अधिकृत पक्षालाही त्रास झाला, ज्यांचे उमेदवार होते त्यांना पक्ष उभे राहिले त्यांनाही काही हे झालं. तसं आपलं पुण्यात काही झालं नाही. हे पुणे जिल्ह्यामध्ये हे मला म्हणजे एक आनंदाची बाब आहे, पक्षासाठी एक आनंदाची बाब झाली. काँग्रेसने साथ दिली काय सगळं, कारण नंतर काँग्रेसनेच आरोप केला. नाही, काँग्रेसचा उमेदवार बघा, काँग्रेसने उमेदवारी सोडली होती राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या पक्षाला. मग त्यांनी बाबा की चला परंपरा आहे आपली, आपण पण 1-2 वेळा त्यांचं ऐकून मी माघार घेतली होती, त्यामुळे त्यांनी माघार घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी आरोप केला. लक्ष असतं आता महापालिका निवडणुका झाल्यात, भाजपची एखादी सत्ता असल्यासारखे आहे तिथं अनेक गोष्टीवर आता खरं तर आरोप होत आहेत महापालिकेमध्ये, पावसाचा असेल किंवा इतर. तुम्ही तिथं आता पक्ष म्हणून राष्ट्रवादी विरोधात आहे, विरोध पक्ष आहे, तिथं तुम्ही लक्ष घालणार आहे की किंवा महापालिकेच्या याच्यात काय? नाही, मी कसं आहे की तुम्हाला आत्ता सांगितलं महापालिका आम्ही घटक पक्ष आहोत. आता हा महापालिका निवडणुका झाल्यानंतर दादांची पण इच्छा होती की आम्ही पाठिंबा देतोय तर काही पदं आम्हाला मिळाली पाहिजेत, उपमहापौर पद आम्हाला मिळालं पाहिजे, कारण आमची पण बऱ्यापैकी संख्या आहे, 22-23 नगरसेवक नगरसेवक आहेत आमचे. त्यामुळे आम्हाला उपमहापौर आमची मागणी करणार आहे मी किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांकडे की आम्हाला उपमहापौर पद द्या. जसं तुम्ही मुंबई महानगरपालिका असेल किंवा इतर महानगरपालिकांमध्ये घटक पक्षाला म्हणजे सपोर्ट करणाऱ्या पक्षाला काही ना काही पद दिले, तसं आम्ही पुण्याचं उपमहापौर पद मागणार आहे. ते काय निर्णय घेतात बघू. तुम्ही मोठी मागणी करताय, तुम्ही आता उपमहापौर पद मागताय, तुम्ही सत्तेमध्ये सहभागी होणार म्हणजे हो, पुण्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये आम्ही आत्ता विरोधात नाही, आम्ही घटक पक्ष म्हणून त्यांना सपोर्ट करतो. आम्ही आम्ही तर अजूनपर्यंत कुठला विरोध केलेला नाही. आम्ही तेच सांगणार आता किंवा आम्हाला उपमहापौर पद द्या. सत्तेत म्हणजे माझी इच्छा आहे. आता पक्ष काय निर्णय घेतोय म्हणजे आमच्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या ताई आहेत सुनेत्राताई वहिनी, त्या ठरवतील की बाबा काय करायचं. पुणे महापालिकेत तुम्हाला सत्तेत वाटा हवा आहे. हां, ऑफिशियल आम्ही जर घटक पक्षात आम्ही विरोधात तिथं काय ठप्पा मांडून घेऊ स्वतःला. हो, आम्ही हा विषय मी कानावर घालणार आहे की बाबा आपण इथं विरोध काय, जर आपण राज्यात सत्तेत आहोत, दिल्लीत सत्तेत आहोत, इथे विरोध का बसायचं आपण. त्यामुळे इथं आम्हाला ते आता मी माझं काम आहे सुचवणं. मग वहिनी जो निर्णय घेतील किंवा पारदार जो निर्णय घेतील दोघं, तो अंतिम निर्णय असेल किंवा आमच्या प्रदेश म्हणजे संघटक जो निर्णय घेईल तो फायनल असेल. अजूनपर्यंत वहिनीकडे आलेले राष्ट्रवादीकडे होतं, जे अजितदादांकडे होतं, अजूनपर्यंत भाजपकडनं तुमच्याकडे आलं नाहीये. त्या संदर्भात काय पक्ष काही मागणी करत नाहीये का? पक्ष नाही, पक्ष आपल्याला आत्ता सांगितलं किंवा आत्ता अधिवेशन होतं आणि अधिवेशनानंतर हा सगळे निर्णय घ्यायचे. तिन्ही पक्षांचं एकत्र बसून ठरलं की जेव्हा महामंडळ आहेत आपले, काही मंत्रीपद भरायचे अजून मंत्री, आमचे 2 मंत्री रिकाम म्हणजे 2 रिकाम आहेत आमचे महामंडळ रिकाम, त्याच वेळेस हा बहुतेक विषय होईल. वरिष्ठ पातळीवरती हा विषय चालू आहे. त्यामुळं त्यावेळेस माझ्या माहितीप्रमाणे येणारे 15 वर्षात हा निर्णय होईल. अर्थ खात्याचा निर्णय 15 ओके.